बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक पंपावरती डिझेल नसल्यामुळं शेतकऱ्यांनी पंपावरती डिझेल मिळवण्यासाठी रांगा लावल्यात। जवळपास 12-12 तास शेतकरी रांगेमध्ये उभे आहेत आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे बुलढाणा येथील राजर्षी शाहू मल्टीस्टेट बँकेनं एक उपक्रम हाती घेतलाय, तो म्हणजे मोफत पाणी वाटपाचा। असाच एक पाणी वाटपाचा उपक्रम जो आहे तो मेरा चौकीतल्या नायरा पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी आहे शेतकऱ्यांची। गेल्या जवळपास अनेक दिवसापासून ही जी गर्दी आहे शेतकऱ्यांची, त्यांना रस्त्यावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यामुळं राजर्षी शाहू मल्टीस्टेटने एक पाण्याची व्यवस्था केली त्या शेतकऱ्यांसाठी आणि ती सुद्धा मोफत। कारण की पंपावरती मोठी गर्दी आहे, शेतकऱ्यांना पाणी मिळत नाहीये, तासनतास त्यांना रांगेमध्ये उभं राहावं लागतं आणि बिना पाण्याचं बिना जेवणाचं शेतकरी रांगेत उभे आहेत। त्यासाठी बँकेनं एक उपक्रम हाती घेतला, एक हात मदतीचा, म्हणजे पिण्याचे जे पाणी आहे ते मोफत त्यांना वाटप करण्यात येतं, ते सुद्धा गार। बँकेचे कर्मचारी कोणता उपक्रम सुरू केलाय, काय नेमकं तुमची संकल्पना आहे? राजश्री शाहू परिवाराचे अध्यक्ष माननीय संदीपदादा शेळके यांची संकल्पनेतून एक हातमदतीचा हा प्रत्येक ठिकाणी जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये 27 ठिकाणी उपक्रम चालू केलेला आहे। हे संस्थापक अध्यक्ष राजश्री शाहूचे संदीपदादा शेळके यांची संकल्पना आहे। शेतकरी वर्ग असेल, सामान्य जनता असेल, यांना पाणी मिळावं यासाठी त्यांनी हा संकल्प चालू केलेला आहे। नक्कीच जवळपास जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत आणि ज्या पंपावरती गर्दी होते शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांना पाणी मिळत नाहीये, अनेक पंपावर पाणी टंचाईचा सामना आहे। सध्या जवळपास 43 डिग्री तापमान आहे आणि अशातच पाणी शरीराला जास्त लागते, म्हणून थंड पाण्याची व्यवस्था कशी करता येईल यासाठी राजर्षी शाहू मल्टीस्टेटने एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत ठिकठिकाणी पाण्याचे स्टॉल लावलेत आणि तब्बल 27 ठिकाणी हा उपक्रम सुरू केलाय आणि शेतकऱ्यांची आणि सामान्य लोकांची तहान भागवण्याचं काम या माध्यमातून होते। कॅमेरामन नीलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।